महत्वाची बातमी यावेळेस समोर येते। विस्तारित आमदार निवासामधील छताचा भाग कोसळलाय। वळसे पाटलांच्या आमदार निवासस्थानातला हा सगळा प्रकार आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर यामुळे सवाल उपस्थित होत आहेत। मुंबईमध्ये आमदार निवासाच्या छताचा भाग कोसळलाय। एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी घडामोड आपण बघतोय। विस्तारित आमदार निवास छताचा हा भाग कोसळल्याचं इथं दिसतंय। वळसे पाटलांच्या आमदार निवासस्थानातला हा सगळा प्रकार आहे। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वळसे पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर आता मात्र सवाल उपस्थित झालेले आहेत। ही अत्यंत एक धक्कादायक अशी ही घटना आपण बघतोय। आमदार निवासस्थान मधील बांधकामावर आता सवाल उपस्थित होत आहेत। वैदेही काणेकर आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। वैदेही, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच आपण बघतोय की विस्तारित आमदार निवास छताचा भाग कोसळलेला आहे आणि आपण बघतोय की राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्या आमदार निवासानी त्यांच्या रूम मध्ये घडलेली ही खरं तर घटना आहे। त्यांच्या रूम मध्ये आपण बघतोय की कशा पद्धतीने हा छताचा भाग कोसळलेला बघायला मिळत आहे। दैवानं या ठिकाणी कुठलीही हानी झालेली नाहीये, कोणाला दुखापत झालेली नाहीये। मात्र एकूणच सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एक कामकाजावरती की या निमित्तानं जे आहे ते प्रश्नचिन्ह उपस्थित होताना बघायला मिळत आहे। बिलकुल। या संपूर्ण घटनेनंतर आता बांधकाम विभागाकडून काही प्रतिक्रिया आलेली आहे का? हे काम जे ते कधीपर्यंत होणार या संदर्भातली काही माहिती? बरं, अजूनही कुठलीही प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आलेली नाही। मात्र या कामकाजासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत की हे कामकाज कशा पद्धतीनं केलेलं आहे, हे निकृष्ट दर्जाचं होतं का? बरं, या ठिकाणी जर कोणी नेता किंवा कोणी मंत्री उपस्थित अगदी धन्यवाद वैदेही, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आमदार निवासाच्या छताचा भाग कोसळलेला आहे। वळसे पाटील यांचं हे निवासस्थान होतं आणि तिथंच ही घटना घडली आहे।